सोडा खाल्ला वा सोडा आम्ही घेऊन 150 रुपयाचं पाव किलो. 150 रुपये सोडा पाव. पण ते आता ना पहिल्या जमान्यात. अच्छा. आता किती झालं 800 रुपये. नाचण्या बिचण्या द्यायच्या वारे द्यायच्या आल्या का जाम केला. आपण आता काय नंतर नाही कोंबड्या ना पाव किलो. अरे बापरे. कशाला आठवण काढायची माणसा 50 दे वाईन बाटल्या घेतात तिथं पण किती पाहिजे पाव. चोरवली गावची मस्त सकाळ. सगळ्यांना शुभ सकाळ. आणि आज थोडंसं उशीर राहिला. सूर्यदेव मूकवरती आलो. 8:15 वाजला. आई गेली पण इकावला. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. सकाळच नेहमीप्रमाणे चोरवली गावात आल्या. आज जाम थंडी लागली. ॲक्च्युली उशीर मला अर्धत येऊन जायलो. गाड्याला थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे उशीर झाला. असो आता आपण चोरवली गावची बऱ्याच व्हिडिओ. हो चालू आहे मावशी. सुकट आणि बग्या आणलेत. सुकट आणि बग्या आणल्यात फक्त. तर आपण आहे ना पुढच्या गावातनं व्हिडिओ सुरुवात करायचा प्लॅन आहे. नवनवीन गावात जावायची आशा आहे. देखू आता किती खपता येतं पहिले. तर मस्त सुरुवातीला आपलं नेहमीचं गाव म्हणजे चोरवली गावच्या बाहेरची मस्तपैकी आपण व्ह्यू घेऊ. हे देखा जबरदस्त असं गाव आहे. मस्त सुंदर निसर्गरम्य वातावरणात. आई गेल्या आतमध्ये. आईली का आपण जाऊ पुढच्या गावात. मम्मा दूध पिवायला बोलावतात आता. दूध आणले कपात. कशाला आणला हो? मस्त आजची सकाळ आपली दूध पिऊन सुरू होते. ताजा फ्रेश गावठी दूध. चला सायले आहे जाऊन. कधी जाऊ आता? आता जाऊचा हानम कोण जिंद वावसात जाऊचा. काय बघू घेतली? बघे सुकाट पाहून किलो लागतो. तर आत्ता देखा किती सूर्यदेव वरती गेले आणि 9:30 वाजवला आल्यात. त्यांचं गाव आहे नावलकीशी आहे ना. जरासं जास्तच आतमध्ये यायला की तुमचा निसर्ग दाखवा. तिकडे गेल्यावर व लागशी. मग दिवसांनी या गावात आयलाय. मस्त फुलांची वगैरे झाडं आहेत भारी भारी. आणि या समोरचाच स्टॉप आहे गावचा. बापरे माणसं येते का. आणि भानंगकोंडावर आहो आम्ही. वृंदावन गावाचं नाव वृंदावन पण आणि भानंगकोंड पण बोलतात. ही सालवाली पोरा. चालत जाऊचा टाइम झाले ना. तर थोडीशी सुकाट आहे ती खपवायची आहे मला पूर्ण. ऐसंच गाव आम्ही जे रेग्युलरली नाही फिरताव ना ते फिरणार आवाज. एकदम शांत शांत गाव वाटते. अजून तरी कोण दिसले नाही. फायनली यायला कोणीतरी थोपवला. तसं ठेवते बाकऱ्यावर. मी पण सोबत येते ना.
ही सुट्टीची पिशवी, कुत्र्यांपासून सावधान. हम्म. बारक्या बघूया ते. आणि मोठ्या बघूया पण आहात. मोठ्या बघूया. कितीची घेतली? 100. सुकाट बघे. ही पिशवी ठेवते आता हात. हो हो हाय. अरे बाबा, मग किती एक सगळ्यां 2 मिळलं मोठे मोठे मास नेलं होतं. एकदा खारं मास नेलेलं. तरी पण आता रिस्कवर गोंद ठेवून चाललंय. लगेच येईन. भानंगाव देखूया आतमनशी. तिथे का मस्त घरात एकदम निसर्गाला मिळती जुलती घरा नाही. इकडे एक रस्ते गेले शेतांवरनं वारांवरनं म्हणजे जावला वगैरे. मस्त निवांत बसलो. नाही पाहुणा नाही, गाडीवाला माझ्या संकट. 100 पाव मग दिवसाचे अर्धा. बारीक आहे. कशी देणार सांग? पाव 2 अर्धा किलो घे. 150 रुपये अर्धा किलो. मग कशी हवी? घ्या हा ना. चल भवानीला जाऊन देऊ. पिशवी दे. पिशवी नाही माझ्याशी. मग मी कशात बोलू? सुपात घ्यायची. अर्धा किलो किती? 125 बोललो आता तुम्ही. सवाशांनी 150 बोललो. अर्धा किलो 100 रुपये. नाही काय आता तुम्हीच बोललो 100. मी चुकला तो. 100 बरोबर नाचतो का सकाळ सकाळ. आता भवानीचा टायमात 100 रुपये पाव किलो नाही. मग ते 100 रुपये धरलं अर्धा किलोचं. बरोबर 150. बस भर. काय माणूस सकाळचा रामपाला काय बोलायचं काकानू? पिशवी घे. पिशवी नाही माझी जवळ. माती पण नाही. येऊन दे. सुबीप नाही. आपण केलं नाही. अर्धा किलो पाव किलो पिशवी दे. नाही पिशवी. पिशवी असून काय भाजी बनवायला म्हणून मालवाली नाही आता. हो मांजर मस्तच आहे. काय बोलायचं हो तेच आता बोललं मला म्हणून चला जाम दे बोलू.
2 चाकाची. हो सुकट आहे, सुकट आणि बघे आहेत. सर्दी. आमच्या इकडची त्यांनी सकाळ सकाळ हे एक करतात. घालायची. पाऱ्यान राहो तो मांजूर आहे तिथं. हो. ₹100 अर्धा किलो. ₹100 किलो. बारीक बारीक आम्ही दोन धरलेच ना. लोक येतात. मामांचा हिशोब क्लिअर आहे. बापरे 4. ₹1 कमीच दिला हो शेवटीला. गॅस सुट्टा नाही ना. चला येता.
तर आता भानंग गावात आल्या. भानंग गाव, भानंग कोंडावरशी भानंग गावात 1 किलोमीटर अंतर आहे फक्त एक वर्षी सरळ. आणि या समोरच घराचं काम चालू आहे. काल पण आलती बोलतं आपल्या गावांची कोणतरी सुकाट घेऊन. ही सगळी घरा बंदच आहेत वाटतं. बारीक आहे तो बारीक भाग, मोठा असल्यावर मोठा भाग. गाडी हा गाडी 100 खाली जेवच नाही. तू काय सांगशील? तोच भाव योच भाव नाही पण ते गाडीवर जाणार भाव लागेल. 100 रुपये पाव किलो. म्हणजे बारीक आहे. हवी चुका खूप हवी. आणतो माझ्यासारखे आहे साडी घेऊन काय त्याच्यात काढलो त्याच्यात काढलो. गाणी पण लावल्यात कुणी. मस्त भक्तिगीतं लावलेत. घराच्या कामाला आहेत काय तिथं? तुम्हाला दिली मोठी ना तशी नाही, जरा बारीक आहे बघ. तशी नाही या 50 का काय पडले असते होता. तुळशीची झाडं आहे का किती जबरदस्त आहेत. सगळे तुळशी आता या मस्त ना. आणि या शेकटाच्या शेंगांच्या झाडात समोरच आत बस स्टॉपला या दिवसाचं झाड आहे. मी आपली गाडी लावलेली आहे.
हो काय. तर आता आल्या अडनाले गावात आणि या अडनाले गावचा गणेश मंदिर ओपन आहे वाटतं. जाऊन देखू. मला जर गरम व्हायला लागले. भंगारवालीचा टेम्पो चालले. देखूया थोडस. अडनाले गाव पण गावाचं नाव अडनाले. 11:30 वाजलेत. सूर्यदेवानी गरमी सोडायला सुरुवात केली. कोणच दिसे नाही गावात. मस्त घर आहे इकडे पण. मलनी चालू आहे अजूनपर्यंत इकडे पण. 80 रुपये पाव किलो. भाज्या 100. काटे आले जातात. 80 रुपये किलो आहे पण. सुकट आलो. अच्छा. म्हणजे आपलं गाव त्याचं माहेर. सुकट बघ्या. इथं पण मावशी मस्तपैकी भात पाकवते. एक कुंडा टाकला. सुकट टाकला. बेसाव ना. सुकट आणि बघे आहेत. येत आहे मंदिरात ना तुमच्या. प्याजेचा आवाज. कडी लावलेलीच आहे. दर्शन घ्या. आणि आत म्हणजे देऊळ आहे. मस्त देऊळ आहे. कापड वगैरे लावून टाकून ठेवल्यात खिडक्या. घेतलं. आता मी दर्शन घेतो. तर अडनाले पासून 1 किलोमीटर 1-1.5 किलोमीटर अंतरावरच 5 घर गावात आहे. तिथं दुकानाजवळ थोपले आहे. सोडा खाल्ला वा. सोडा आम्ही घेऊन 150 रुपयाचा पाव किलो. 150 रुपये सोडा पाव. पण ते आता ना पाहिलं जा म्हणा. अच्छा. आता झालं 800 रुपये. नाचणे बिचणे द्यायचे, वारे द्यायचे. आल्या का जाम केला आपण. तर आता काय कुनंद्र नाही. कोंबड्या ना पाव किलो. अरे बापरे. 7 कशाला आठवण काढायची माझा. 50 दे. वाई बाटल्या घेतात तिथं पण किती पाहिजे. पाव किलो 50 60 वस्तूवर महाग झाले. मग काय करणार आता. दुकानातला खाऊ. अंडा 8 रुपये. काल 8ने आणला मी. आता ह्याना द्यायचा कसा. तोच विषय झालाय आमचा पण. मग आम्हीच आणलंय. त्या म्हणतील काय मावशी इकडे घेतली तिकडे पण. पाव किलो लसूण 100 रुपये पाव किलो. वाटल्या जातात ना ते.
हा बरोबर. वागत्या काय त्या भगवान 100 रुपये पाव. भंगारवाले 100 रुपये पाव. आत्ताच बारीक. तू गावतो खरा गावाचा मंत्र त्या पोरगाच्या वालावर टोप आहे ना काय बाटल्यावर पिशी बरं इकडे बाटल्या टाकलं व्हायला काकी टाकल्या म्हणते 100 रुपये पाव किलो. तुमच्या गावात आली नाही का कोण सुकटवाली वगैरे एवढ्या दिवस? किती पाव किलो ना? त्यांच्या ताबरीत टाकू जे नाही केला पाव किलो ना? बघितले ना इमानांचे. आत्ताच एवढ्या घाबरल्या, पुढे जाऊन किती महागाई वाढणार आहे. वागते रे 100 पाव. 100 उद्या बुधवारचा बाजार भरेल ना, काय खरं त्याला बाजार भरेल ना उद्या. झाला का आमच्या जमान्यात असा नव्हता. पाण्याची वर बाटली टाकलं तुमच्या आदोलीवर भेटायची ना, कशी पाणी चांगलीच आहे ती. बाटली बघ कसली पाणी पण टाकले कोणी टाकतील सावकार आहेत. त्या वरीला सावकार लोक आहेत. टाकतील तर काय बाटल्या काय टाकतील ना काय काय टाकतील. खाली आहे पाचघर गावचे थोडस आतमध्ये आहे रे. आईच्या सोबत खोकलांचा रस्ता आहे पूर्ण. ते का तिकडे आपली गाडी लावलेली आहे. 80 आयलो थोडस आतमध्ये. त्याच्या आई बरोबर त्यांनी घेतल्या बघा तिथे घेतल्या. वरची घे माझी आईशी. आंबाडकर चुकत ना आम्ही. इकडे या मावशाई लगेच सुखात पण घेतला वाटतं. आता सुका मोहराच आहे सगळं. असं येऊ नये असले तुकडे गाड सगळी सुकी मच्छीच आहे. पोरगा पोरगा असं सुकत घालता. हा कसला भाव आहे बा? शिकत असतील. हो कॉलेज करत होता. असे तुकडे असल्यावर काय नाही घ्या पत्र आणतात तरीच आणले. बांगडा आहे तो. बांगडा का कुपा आहे. सुरमई आहे वाटतं. सुरमई मासा घ्यायचा. सुरमई आहे ना. झाड असलं का बरं काढून सुरमई आहे काय ती सुकात घातलेली? कुपो कुपो काय मच्छी नाही ती सुका वाळत घातली नाही. काही बुट्या करून नाही कसल्या तर लाल आहेत. कुप्याची मच्छी आहे. कुप्याची कुपा मासा. लोक कशी लोकांना बोलत नाही ना ते कुपा सुरमाई करून देतात. अशी फसवून पण देतात लोक. तर आता आहे ना इकुर्शी थोड्याच अंतरावर मस्त निसर्गरम्य वातावरणातच आल्या. पाचघरच्या बौद्धवाडीतच, सॉरी कलमशेत बौद्धवाडी. एवढी जवळ आहे ना पाचघरच्या, म्हणून वाटलं पाचघरचीच बौद्धवाडी. मस्त एंट्री गेट आहे. केलीची झाडा बरीचशी लावलेली आहेत.
बाकी घरा वगैरे भारी आहेत, नॅचरल. या बौद्ध विहार आहे त्यांचं. एंट्री गेट जवळ व्हिडिओ बनवा गेलो स्पेशल. इकडे ढोरात मस्त निसर्गाची मजा घेतात ते पण. आणि आता थोडासा रेल आहे, फक्त एक घमेल सुकाट रेल आहे, एवढी सुकाट रेल आहे. आणि थोडेसे बोगी रेल आहेत. आणि इथे काय 1 वाजलं करेक्ट. घरावर जावं आता किती वाजता देखू. मोप गावकारा जायला आज पण. मस्त सरळ रस्ता आहे इकडची. चाला देव जाऊ पहिले. एसट्याने मोठ्या भांडंगला ती गावची आणि तिकडे जात वेगवेगळ्या गावातनं कर्नाल शिकले चाला. आणि हातात जर खपली तर ठेसनावर येतो हात बांधलेला. अच्छा बस येतं काय आता तिकटपर्यंत तल्या तल्याशी आपल्या गावात गोल राऊंड. सकाळची निघाली का डायरेक्ट रातची घरा. जेवण खावान जेवण खावायचा नाही तर मग त्याला म्हणतात 10 रुपयाचं जेवण का जेवण. अच्छा आधार कार्ड दाखवून भेटत. तो पण भेटावचा 10 रुपये नाही. आता सुरू झालं. ऐसा जीवन आहे आमच्या आईचा पहिल्यापासूनच. हे देखा आमची चालत गेलेली पाणी पिवायला. आणि पोरी खेळतात, बॅडमिंटन खेळतात. कमी पोरं असतात भरपूर. गवलवाडी चालतो सर. ही गवलवाडीची अंगणवाडी समोर आहे ही गवलवाडी. आणि आता निघालो घरा. फायनली आमचं झालं आहे. या टी शर्ट घेतलेला आतमध्ये स्वेटरच्या. तर या व्हिडिओत आता तुम्हाला औराच बरंचसं गाव दाखवताना आलं म्हणा. पण फायनली एंड करते व्हिडिओला. कशी वाटली व्हिडिओ ती कमेंट करून सांगा. आवडली असेल लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. 2 वाजून गेल्यात आणि निघाल्या होता घराजवळला. धन्यवाद. इथे का आज पण गायच्या मुखावर राहिलो. ते का मस्त 2 गाड्या पण थोपल्यात. थंड पाणी असतात. 2:30 वाजल्यात. 2:30चा कडक निंबार. आणि आता गायच्या मुखांचं गार पाणी भारी वाटतं. एक नंबर वाटतं. आता ना फ्रेश होऊन जावं मी.